लाटाचे संगीत देऊया संगीत लाटाचे संगीत सागर नाचतो सागर नाचतो नाचतो सागर नाचतो किनाऱ्या श्रीनिवास खळ्यांबद्दल म्हणताना राम गबाले असं म्हणतात की खळे हे अत्यंत भावनाप्रधान आहेत. म्हणजे त्यांचं बोलणं जितकं मधुर आहे तेवढ्याच त्यांच्या सुरावटी सुद्धा भावमाधुर्याने साजलेले. त्यांचं कोणतंही गाणं ऐकताना आपण गाणं ऐकावं आणि सहज एक डाळ बिलावी वाक्य गाणे आणि म्हणण्यासाठी म्हणजे गुणगुणण्याचा प्रयत्न करावा आणि तिथे सगळं बसतं आणि ते अशक्य वाटतं. मग ती चाल ऐकावी, पुन्हा पुन्हा ऐकावी, त्याचा काव्याचा आशय समजून घ्यावा आणि हळूहळू ते गाणं उलगडत जातं. असंच त्यांच्या सुरावटीत सजलेलं एक गाणं म्हणजे लाजून हसणे. गीत आहे मंगेश पाडगावकरांचं, स्वर आहेत हृदयनाथ मंगेशकरांचे, सादर करीत आहेत ऋषिकेश नागवेकर.
व्यवस्थित गाणं जर वाजायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला खूप चांगली साथी आवश्यक असते. म्हणून आपण परत एकदा सर्व साथीदारांचं सुद्धा इथे कौतुक करूया. काही काका चित्रपटांच्या संगीतामध्ये फारसे रमले नाही, कारण ना तिथे ही जर काही मीटरमध्ये बसत नाही, हा जरा शब्द बोलूया, ही जरा चाल बदलूया, असे बरेच प्रकार व्हायचे. किंवा कधी कधी असं व्हायचं की खरे जरा तुम्ही चाल आणता का, मग ह्याच्यात आम्ही शब्द करतो, असे प्रसंग व्हायचे तर त्यांना बिलकुल आवडायचे नाही. त्यामुळे त्यांनी ध्वनिमुद्रिका म्हणा किंवा HMV म्हणा किंवा आकाशवाणीमध्ये वेगवेगळे प्रयोग हे सुरूच ठेवले. आणि त्यातलाच त्यांचा एक प्रयोग म्हणजे लावणीचा. सुलोचनाबाईंच्या गळ्याच्या पोताला अगदी हुबेहूब अशी सूट होईल असं आपण म्हणतो, अशी एक लावणी त्यांनी म्हणजे अशा एक लावणीला त्यांनी चाल दिली, ती म्हणजे कळीदार. तर कळीदारचा आता आपण एक प्रयत्न करूया.
पण टाळ्या. जसं मगाशी म्हणाले तसं की गाणी वाजायची असतील तर त्यासाठी नाजर म्हणाले खरंच उत्तम असावे. 1 मे 1960 या दिवशी यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्माणाचा मंगल कलश घेऊन येणार होते. त्यासाठी ऑल इंडिया रेडिओला एक गीत रेकॉर्ड करायचं होतं. त्यावेळी राजा बडेंनी जय जय महाराष्ट्र माझा आणि महाराष्ट्र जय ही 2 गाणी रचलेली होती आणि खळ्याने ती संगीतबद्ध केली. पण आता ही गाणी म्हणणार कोण? शाहीर साबळेंचं नाव पुढे आलं. शाहीर साबळे यांचा लालबागला एक स्टुडिओ होता. तेव्हा त्यांनी शाहीर साबळेंना विचारणा केली स्टुडिओमध्ये जाऊन की 2 गाणी तुम्ही गाल का? शाहीर साबळे त्यावेळेला अत्यंत व्यस्त होते आणि खरंच काही कारणामुळे त्यांना शक्यच नव्हतं. पण खळे तितकेच जिद्दी होते. खळे म्हणाले तुम्हाला शक्य नाही इथे येऊन तालीम करणं, मी तुमच्या स्टुडिओमध्ये येईन. तब्बल 15 दिवस ही तालीम चालली. गाणं वेळेत बसलं, गाणं वेळेत ध्वनिमुद्रित केलं गेलं आणि 1 मे 1960 रोजी हे गाणं ऑल इंडिया रेडिओला प्रसारित झालं. ते आज महाराष्ट्र गीत म्हणून आपण म्हणतो. तर ह्या दोन्ही गीतांची झलक आपण मेडली पद्धतीने बघणार आहोत.
वन मोर घेऊ पण या पुढील गीत आहे काळ देहासी आला. रचनाकार आहेत संत नामदेव आणि स्वर आहेत सुरेश वाडकर यांचे. मुंबईहून आम्ही आलोय आणि आम्हाला नाशिककरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तुमचा. तुम्हालाही मला वाटतं हे आवडलेलं आहे. जे काय आम्ही तुमच्या पुढे आमची कला सादर करतो ते नक्कीच आवडलेलं आहे. आणि नाशिककर आम्हाला साथीला मिळाले हा एक आमचा म्हणजे आम्हाला खूप आधार आहे त्यांचा. म्हणजे खरंच छान आणि मजा येते. कारण एवढ्या सगळ्या कलाकारांना इथे घेऊन येणं थोडंसं आम्हाला हे झालं असतं, आम्हाला त्रासाचं झालं असतं. पण आता मी बाबा थिएटरच्या वतीने त्यांच्या आयोजकांना विनंती करते की त्यांनी कलाकारांचा सत्कार करावा आणि सतीश कुलकर्णी यावं. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमचे गायक धनंजय म्हस्कर यांचं कौतुक करावं. शामराव केदार त्यांनी त्यांना विनंती करते की त्यांनी ऋषिकेश नार्वेकर याचं कौतुक करावं. JP जाधव विनंती करते त्यांनी आमच्या तबलावादक आमचे सौरभ कानोळकर श्री दिलीप सिंग पाटील यांना विनंती करते की त्यांनी संवादिनी वादक तन्मय मैत्री हा आमच्यातला सगळ्यात तरुण यंग मुलगा आणि हा अतिशय उत्कृष्ट चालतात त्याचे. कारण भावगीतांना मुख्य म्हणजे 7 मधले जे पीसेस असतात त्याच्या सकट तो फार मेहनतीने सगळे त्याने ते मधले पीसेस बनवले आहेत आणि आम्ही रिहर्सलला आम्ही सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्याच्यात खूप मेहनत आहे त्याची, त्यामुळे त्याचा सन्मान. असं योगिता पाटील यांना विनंती करते की त्यांनी प्राची सामंत नाही आहेत का इंद्राणी पत्नी यांना विनंती करते की त्यांनी प्राची सामंत ही आमची 2 in 1 गायिकाही आहे आणि उत्कृष्ट निवेदन करते आहे की तुम्ही आता झलक बघितलेलीच आहे. आणि ही सगळी मंडळी ऍक्च्युली ना स्वतःच्या व्यवसायामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये व्यस्त असतात, परंतु खळेगावांच्या प्रेमापोटी आणि खूप म्हणजे आनंदाने आणि किती त्रास झाला तरी येऊन रिहर्सल्स करून हा कार्यक्रम आपल्या पुढे सादर करतायत ते. पटनी मॅडम एक मिनिट दुसऱ्या गायिका आहेत सुबीर कौर. ह्या ऍक्च्युली महाराष्ट्रीयन नाही आहेत, मराठी नाही आहेत, परंतु त्यांनी सुद्धा ही मराठी गाणी फार उत्कृष्ट रीतीने तयारी करून सादर केली आहे. तर त्यांचंही कौतुक करावं असं मी पटनी मॅडमला विनंती करते. सतीश कुलकर्णीला परत एकदा विनंती करेन की त्यांनी आमचे सिद्धेश्वरमध्ये जितेंद्र सोनावणे ते वाजवतात, नाशिकचेच आहेत, परंतु आम्हाला फार छान उत्कृष्ट साथ करतायत ते. त्यांचा सन्मान करावा. तेजस देवरे यांचा सत्कार करण्याची विनंती मी शामराव केदार यांना करेन परत. हे सगळ्यांनी अगदी आता आजच्या एका दिवसामध्ये आमच्या बरोबर
आलेले आहे. दिलीप सिंग पटकांना विनंती करेन की त्यांनी आमचे साईड रमेश सुशील केदारे केदारे ना सुशील केदारे यांचा सन्मान करावा.